हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC मीन्स कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2025 चे जे रिक्रुटमेंट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा एक टॉपिक आहे. त्याचा आपण आज चॅप्टर 2 कॉन्स्टिट्यूशन यामधला क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन ऑफ वोटर्स अँड काउन्सिलर हा टॉपिक कव्हर करत आहे. ठीक आहे, मीन्स मतदार व नगरसेवक यांचे अर्हता व अपात्रता हे आपण टॉपिक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ही सिरीज जी स्टार्ट केलेली याच्यामध्ये आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन्स बघत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सेक्शन्स वाईज आपण काय करत आहे, क्वेश्चन्स बघत आहे. तर असे पूर्ण सेक्शन्स आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचं आहे. तर ज्यांनी आतापर्यंत प्लेलिस्ट सेव्ह नाही केलेली आहे ते प्लेलिस्ट सेव्ह करून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये जेवढे पण व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत ते सगळे तुम्हाला डायरेक्टली मिळून जातील. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ बनवू शकणार. तर बघा, इथे आज आपण जे बघणार आहे ते क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन ऑफ वोटर अँड काउन्सिलरचं. तर याच्यामध्ये आपण 4 सेक्शन आज आपण कव्हर करणार आहे, जसं की सेक्शन 8, सेक्शन 8A, सेक्शन 9 अँड सेक्शन 10 असे 4 सेक्शन याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे, ज्याचे आपण 25 MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, चारही मिळून आपण 25 MCQ सॉल्व्ह करणार आहे. तर याच्यामध्ये बघा, सेक्शन 8 जो आहे तो काय आहे, आपण पर्सन क्वालिफाईड फॉर वोट. सेक्शन 8 जो आहे तो पर्सन क्वालिफाईड फॉर मीन्स मतदान करण्यास पात्र असलेली व्यक्ती, याच्यासाठी सेक्शन 8 आहे. सेकंड 8A जो सेक्शन आहे तो आहे मॅनर ऑफ वोटिंगचा, मीन्स मतदान करण्याची पद्धत काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 9th जो आहे तो आहे क्वालिफिकेशन फॉर इलेक्शन ॲज अ काउन्सिलर, नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी अर्हता काय आहे. आणि 10th जो आहे तो आहे डिस्क्वालिफिकेशन फॉर बिंग काउन्सिलर, नगरसेवक होण्याची अपात्रता काय आहे. तर हे 4 टॉपिक्स आपण इथे आज शिकणार आहे. ठीक आहे, याचे जे MCQs आहेत ते जसं याच्यामध्ये मी मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे तसंच MCQ सुद्धा मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे. व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून KDMC मध्ये जे आपण काही 490 पोस्ट आहे त्या सगळ्यांसाठी हा जो टॉपिक आहे हा कॉमन राहणार आहे. त्याच्यामुळे ही जी सिरीज आहे ही आपण कंटिन्युटी एक्झामपर्यंत स्टार्ट ठेवणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, काय म्हटलं, अंडर सेक्शन 8 हू एंटायटल्ड टू वोट ॲट म्युनिसिपल वार्ड इलेक्शन. बघा काय म्हटलंय, कलम 8 नुसार महानगरपालिका प्रभाग निवडणूक कोण मत देण्यास पात्र असतो. तर बघा इथे ऑप्शन आहे एनी सिटीजन ऑफ इंडिया, सेकंड एनी एडल्ट अबव 18 इयर्स, थर्ड ओनली दोज हुज नेम इज इन वार्ड रोल अँड फोर्थ एनीवन रिसाइडिंग इन द वार्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ओनली दोज हुज नेम इन द वार्ड रोल, केवळ ज्यांचे नाव प्रभाग यादीत आहे. बरोबर आहे, कालच आपण बघितलं होतं की असेंब्ली इलेक्शनमध्ये ज्यांचे नाव असतात त्यांनाच वार्ड वोट आपण डिफाईन करतो. ओनली दोज नेम इन द वार्ड रोल आर एंटायटल्ड टू वोट, मतदार यादीत ज्यांचे नाव असणारे आहेत तेच मतदान काय करतात, करू शकतात. नेक्स्ट सेकंड, अंडर सेक्शन 8A हाऊ इज वोटिंग कंडक्टेड इन म्युनिसिपल इलेक्शन. कलम 8A नुसार महानगरपालिका निवडणूक मतदान कशा पद्धतीने होते. तर बघा ऑप्शन आहे पोस्टल बॅलेट, सेकंड प्रॉक्सी वोटिंग, थर्ड बॅलेट अँड इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अँड फोर्थ ऑनलाईन वोटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बॅलेट ऑर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, मतपत्रिका किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे. बरोबर आहे, वोटिंग इज कंडक्टेड बाय बॅलेट ऑर EVM, प्रॉक्सी वोटिंग इज नॉट अलाउड. बरोबर आहे, मतदान हे मतपत्रिका किंवा EVM द्वारे होते, प्रॉक्सी मतदानास मनाई आहे. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, अंडर सेक्शन 9 of 1 what is the minimum age to be elected as a counselor. कलम 9(1) नुसार नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी किमान वय किती आहे. तर बघा ऑप्शन आहे 18 वर्ष, 21 इयर्स, 25 इयर्स अँड 30 इयर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 21 इयर्स. पर्सन मस्ट बी 21 इयर्स ओल्ड ऑन द नॉमिनेशन डेडलाईन, उमेदवाराची किमान 21 वर्ष असणे आवश्यक आहे. नेक्स्ट फोर्थ, अंडर सेक्शन 9 of 1 कॅन पर्सन कंटेंट फ्रॉम अनादर वार्ड. कलम 9A नुसार व्यक्ती इतर प्रभागातून निवडणूक लढू शकते का. तर बघा ऑप्शन आहे नो, थर्ड सेकंड आहे यस इफ इट्स रिसाइडिंग देअर, थर्ड यस इफ एनरोल्ड इन म्युनिसिपल रोल अँड फोर्थ यस ओनली फ्रॉम ओन वार्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, यस इफ एनरोल्ड इन म्युनिसिपल रोल, हो जर महानगरपालिका यादीत नाव असेल तर.
पर्सन मस्ट बी एनरोल ॲज अ वोटर इन म्युनिसिपल रोल. उमेदवाराचे नाव महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. नेक्स्ट 5th, अंडर सेक्शन 9 of 2 कॅन अ फॉर्मर काउन्सिलर बी रिइलेक्टेड. कलम 9(2) नुसार माजी नगरसेवक पुन्हा निवडून येऊ शकतो. तर बघा ऑप्शन आहे नो, सेकंड आहे यस ऑलवेज, थर्ड आहे यस इफ स्टील क्वालिफाईड अंडर सेक्शन 9 of 1 अँड फोर्थ ओनली आफ्टर 5 years. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, यस इफ स्टील क्वालिफाईड अंडर सेक्शन 9(1). होय, जर कलम 9(1) अंतर्गत पात्र असेल तर. ठीक आहे. अ पर्सन सिजिंग टू बी काउन्सिलर कॅन बी रिइलेक्टेड इफ क्वालिफाईड. पूर्वी नगरसेवक असलेली व्यक्ती जर पात्र असेल तर पुन्हा निवडून येऊ शकते. नेक्स्ट 6th, अंडर सेक्शन 10 of 1 of A which offense disqualifies a person permanently from being a counselor. कलम 10A नुसार कोणता गुन्हा व्यक्तीला नगरसेवक होण्यास कायम अपात्र ठरतो. तर बघा ऑप्शन आहे थेफ्ट अंडर IPC, सेकंड व्हायोलेशन ऑफ द कोड ऑफ कंडक्ट, थर्ड कन्व्हिक्शन अंडर IPC सेक्शन 153 of A 5052(3) अँड ठीक आहे, आणि फोर्थ चिटिंग केस पेंडिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कन्व्हिक्शन अंडर IPC सेक्शन 153A और 5052. ठीक आहे. कलम IPC 153A किंवा 502 किंवा 3 अंतर्गत दोषी ठरलेले असेल तर मीन्स कन्व्हिक्शन अंडर स्पेसिफाईड IPC सेक्शन डिस्क्वालिफाईज परमनंटली. ठीक आहे. नेक्स्ट 7th, अंडर सेक्शन 10 of 1 of A व्हॉट इज द इफेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर मोरल ट्रिब्युट्स. ठीक आहे. बघा कलम 10(1) नुसार नैतिक अंधपतनासाठी दोषी असल्यास काय परिणाम होतो. तर बघा ऑप्शन आहे इमिडिएट डिस्क्वालिफिकेशन, सेकंड डिस्क्वालिफिकेशन फॉर 6 years, थर्ड डिस्क्वालिफिकेशन टिल इम्प्रेसमेंट एंड अँड फोर्थ नो डिस्क्वालिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, डिस्क्वालिफिकेशन फॉर 6 years. 6 वर्षासाठी अपात्रता असते. बरोबर आहे. कन्व्हिक्शन इन्व्हॉल्विंग मोरल ट्रिब्युट रिझल्ट इन 6 year डिस्क्वालिफिकेशन. नैतिक अंधपणाच्या गुन्ह्यामुळे 6 वर्षासाठी अपात्र लागू होते. नेक्स्ट 8th, अंडर सेक्शन 10(1) of B हु इज डिस्क्वालिफाईड फॉर बिंग अ काउन्सिलर. कलम 10A(B) नुसार कोण नगरसेवक होण्यासाठी अपात्र ठरतो. तर बघा ऑप्शन आहे अ रिटायर्ड गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सेकंड अन अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट, थर्ड पर्सन विथ 2 children अँड फोर्थ नन ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, अन अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट. दिवाळखोर घोषित झालेले पण क्लिअर न झालेली व्यक्ती त्यालाच डिस्क्वालिफाईड फ्रॉम काउन्सिलर ॲज पर सेक्शन 10 of B. ठीक आहे. नेक्स्ट 9th, अंडर सेक्शन 10(1) of C. ठीक आहे. होल्डिंग विच पोस्ट लीड टू डिस्क्वालिफिकेशन. कलम 10(a) नुसार कोणते पद धरल्यास अपात्र लागू होतो. तर बघा ऑप्शन आहे MLA, सेकंड कमिशनर और ऑफिस अंडर कॉर्पोरेशन, थर्ड मेंबर ऑफ जिल्हा परिषद अँड फोर्थ NGO हेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कमिशनर और ऑफिस अंडर कॉर्पोरेशन. आयुक्त किंवा महानगरपालिके अंतर्गत कोणतेही पद. होल्डिंग पोस्ट अंडर कॉर्पोरेशन क्रिएट अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. महापालिकेच्या अधीन पद असल्यास हितसंबंध निर्माण होतो व अपात्रता लागू होते. नेक्स्ट 10th, अंडर सेक्शन 10(1) of F व्हेन इज अ पर्सन डिस्क्वालिफाईड ड्यू टू कॉन्ट्रॅक्ट विथ कॉर्पोरेशन. कलम 10A(F) नुसार महानगरपालिकेच्या कंत्राटामुळे व्यक्त केव्हा अपात्र ठरते. तर बघा ऑप्शन आहे व्हेन ही वर्क ऑन कॅज्युअल बेसिस, सेकंड व्हेन ही इज इनडायरेक्टली इंटरेस्टेड इन एनी कॉन्ट्रॅक्ट, थर्ड ओनली इफ ही साइन कॉन्ट्रॅक्ट डायरेक्टली अँड फोर्थ नेवर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, व्हेन ही इज इनडायरेक्टली इंटरेस्टेड इन एनी कॉन्ट्रॅक्ट. कंत्राटात अप्रत्यक्ष रस असल्यास मीन्स डायरेक्ट और इनडायरेक्ट इंटरेस्ट इन कॉन्ट्रॅक्ट लीड टू डिस्क्वालिफिकेशन. महापालिकेच्या कंत्राटात थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास अपात्रता लागू होते. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 11, अंडर सेक्शन 10(1) of I व्हॉट इज द रूल रिगार्डिंग द नंबर ऑफ चिल्ड्रन. कलम 10A(I) नुसार अपत्य संख्येवर कोणता नियम लागू होतो. तर बघा ऑप्शन आहे मॅक्झिमम 1 child अलाउड,
सेकंड मॅक्झिमम 2 चाइल्ड अलाउड, थर्ड नो रेस्ट्रिक्शन अँड फोर्थ 3 चाइल्ड इफ अडॉप्टेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मॅक्झिमम 2 चिल्ड्रन अलाउड, कमाल 2 अपत्य. ठीक आहे, 3 अपत्य चालताच घेतली जाणार नाही. मीन्स इनडायरेक्टली मोर दॅन 2 चिल्ड्रन डिस्क्वालिफाय अ पर्सन. ठीक आहे, 2 पेक्षा जास्त अपत्य असल्यास अपात्र लागू होते. ठीक आहे, 2000 नंतर अपसंख्या हा वाढल्यास, त्याच्यामुळे हा नियम जो आहे तो लागू झालेला आहे 2000. ठीक आहे, साली 2000 नंतर. तसंच बघा KDM स्पेशल महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 10,000+ MCQs PDF अवेलेबल आहे. कंबाईन इंग्लिश आणि मराठीमध्ये. जसं आपण आता शिकत आहेत तशाच PDF मध्ये क्वेश्चन्स टाईप आहेत इंग्लिश आणि मराठीमध्ये. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून ही PDF तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये ओव्हरऑल महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट कम्प्लीट टोटल कव्हर आहे. ठीक आहे, आन्सर विथ एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेले आहेत तिथेच्या तिथे. मीन्स तुम्हाला क्वेश्चन पण दिलेला आहे, ऑप्शन पण आहे, आन्सर पण आहे आणि एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेले आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12. अंडर सेक्शन 10(1) ऑफ J हु कॅन नॉट बी काउन्सिलर. कलम 10A ज नुसार खालीलपैकी कोण नगरसेवक होऊ शकत नाही. तर बघा ऑप्शन आहे अ रिटायर्ड ऑफिसर, सेकंड मेंबर ऑफ पार्लमेंट और स्टेट लेजिस्लेचर, अँड थर्ड म्युनिसिपल टीचर, अँड फोर्थ सिटीजन बिलो 21 इयर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, मेंबर ऑफ पार्लमेंट और स्टेट लेजिस्लेचर, मीन्स खासदार किंवा आमदार. ठीक आहे, MP MLA आर डिस्क्वालिफाइड फॉर बिंग काउन्सिलर सायमल्टेनियसली. आमदार किंवा खासदार किंवा आमदार असे व्यक्ती नगरसेवक होऊ शकत नाही. नेक्स्ट 13. अंडर सेक्शन 10(1) ऑफ K नॉन सबमिशन ऑफ विच सर्टिफिकेट लीड्स टू डिस्क्वालिफिकेशन. कलम 10(1) क नुसार कोणते प्रमाणपत्र न दिल्यास अपात्र लागू होते. तर बघा ऑप्शन आहे इन्कम सर्टिफिकेट, सेकंड कास्ट सर्टिफिकेट, थर्ड टॉयलेट यूसेज सर्टिफिकेट अँड बर्थ सर्टिफिकेट. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टॉयलेट यूसेज सर्टिफिकेट, स्वच्छतागृह वापर प्रमाणपत्र. बघा सर्टिफिकेट फ्रॉम वार्ड ऑफिसर और सेल्फ डिक्लेरेशन रिगार्डिंग टॉयलेट यूज इज मॅन्डेटरी. स्वच्छतागृह वापराबाबत स्वयं घोषणा किंवा प्रभाग अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. ठीक आहे. नेक्स्ट 14. अंडर सेक्शन 10(1) ऑफ A अ पर्सन इज डिस्क्वालिफाइड अंडर विच ऍक्ट. कलम 10A नुसार कोणत्या कायद्यानुसार व्यक्ती अपात्र ठरते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट RTI ऍक्ट 2005, सेकंड महाराष्ट्र लोकल ऑथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट 1986, थर्ड रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट अँड फोर्थ पब्लिक हेल्थ ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, महाराष्ट्र लोकल ऑथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट 1986. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता नियम 1886 हा लीड्स टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ इनएलिजिबिलिटी होतं. ठीक आहे. नेक्स्ट 15. अंडर सेक्शन 10(a)(1)(b व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ फॉल्स कास्ट सर्टिफिकेट. कलम 10(1)(b) नुसार बनावट जातपत्र असल्यास काय होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पेनल्टी ऑफ ₹10,000, सेकंड डिस्क्वालिफिकेशन फॉर 1 year, थर्ड डिस्क्वालिफिकेशन फॉर 6 year अँड FIR ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिस्क्वालिफिकेशन फॉर 6 years, 6 वर्षासाठी अपात्र. गिविंग फॉल्स कास्ट सर्टिफिकेट क्लेम लीड्स टू 6 year डिस्क्वालिफिकेशन. खोटी जात दाखवून आरक्षण घेतल्यास 6 वर्षासाठी अपात्र ठरले जाते. नेक्स्ट 16. अंडर सेक्शन 10(1)(c व्हॉट हॅपन्स इफ स्कर्निटी कमिटी कॅन्सल कास्ट सर्टिफिकेट. कलम 10(1) नुसार पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अमान्य ठरल्यास काय होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट री एक्झामिनेशन, सेकंड अपील टू हायकोर्ट, थर्ड इमिडिएट वॅकेशन टू ऑफिस ऑन 6 year डिस्क्वालिफिकेशन अँड नो ॲक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इमिडिएट वॅकेशन ऑफ ऑफिस अँड 6 year डिस्क्वालिफिकेशन, पदाची तात्काळ रिक्तता व 6 वर्षासाठी अपात्रता. नेक्स्ट 17. अंडर सेक्शन 10(1)(d अ काउन्सिलर इज डिस्क्वालिफाइड फॉर विच रिझन. कलम 10(a)(d) नुसार कोणत्या कारणामुळे नगरसेवक अपात्र ठरतो. तर बघा ऑप्शन आहे नॉट अटेंडिंग मीटिंग,
Second, illegal and unauthorized construction. Third, non-payment of water tax. And fourth, criticizing the corporation. The correct answer is second, illegal or unauthorized construction. बेकायदेशीर किंवा अनधिकृत बांधकाम असल्यास is a disqualified from the councillor. बघा, councillor involved in illegal construction face disqualification. Next, 18. Under which section of 10(1)(e) who has power to disqualify a candidate for failure to submit election expenses? बघा, कलम 10(e) 1(e) नुसार निवडणूक खर्च न सादर केल्यास कोण अपात्र घोषित करू शकतो? तर बघा, ऑप्शन आहे मेयर, हायकोर्ट, स्टेट कमिशन, म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे. State Election Commission disqualify for 3 years for not filling election expenses account. Next, 19. Under section 10(1) of F, the State Election Commission may do what regarding disqualification? कलम 10(a)(f) नुसार राज्य निवडणूक आयोग अपात्र संबंधी काय करू शकतो? तर बघा, ऑप्शन आहे increase disqualification, second, waive or reduce disqualification, third, transfer case to the court, and fourth, suspend membership. The correct answer is second, waive or reduce disqualification. अपात्रता कमी किंवा रद्द करू शकतो. ठीक आहे. तसंच बघा, नेक्स्ट आहे अंडर द एक्सप्लेनेशन ऑफ सेक्शन 10(1) of I, if couple has one child, later twins, how many children are counted? कलम 10(1)(i) च्या स्पष्टीकरणानुसार दाम्पत्याला एक मुलं असताना नंतर जोडी मुली असेल तर किती मुले धरली जातील? तर बघा, 3/3, 2/2, 1/1 and not counted. The correct answer आहे इथे 2/2. means twin burns is a one delivery are considered single event. ठीक आहे. तसंच बघा, केडीएम साठी म्युनिसिपल कॉर्पोरेशन थेरी प्लस एमसीक्यूज इंग्लिश पीडीएफ अवेलेबल आहे. याच्यामध्ये फक्त इंग्लिश मध्ये थेरी प्लस एमसीक्यूज दिलेले आहे, 7000 प्लस एमसीक्यूज. ज्यांना ही पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. कंप्लीट इंग्लिश आहे, थेरी प्लस एमसीक्यूज दोन्ही आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 21. विच टाइप ऑफ चिल्ड्रन इज एक्सक्लुडेड फ्रॉम 2 चिल्ड्रन रूल अंडर द सेक्शन 10(1) of I? कलम 10(1)(i) नुसार कोणत्या प्रकारचे मूल 2 अपत्य नियमातून वगळले जाते? तर बघा, ऑप्शन आहे इलिजिमेट चाइल्ड, अडॉप्टेड चाइल्ड, स्टेप चाइल्ड अँड फॉस्टर चाइल्ड. तर करेक्ट आन्सर आहे अडॉप्टेड चाइल्ड, दत्तक घेतलेले मुलं. अडॉप्टेड चिल्ड्रन आर नॉट काउंटेड अंडर डिस्क्वालिफिकेशन लिमिट. दत्तक घेतलेली मुले या मर्यादेत धरली जात नाही. नेक्स्ट, 22. Under section 10(1) of H, non-payment of corporation dues within how many months lead to disqualification? ठीक आहे. बघा, कलम 10(1)(h) नुसार महापालिकेचे थकबाकी किती महिन्यात न भरल्यास अपात्र लागू होते? तर बघा, ऑप्शन आहे 1 month, 2 month, 3 month, 6 month. करेक्ट आन्सर आहे इथे 3 months. ठीक आहे. नेक्स्ट, 23. अंडर सेक्शन 10 of 2, ठीक है, विल अ पर्सन बी डिस्क्वालिफाइड इफ देयर रिलेटिव्ह वर्क इन द कॉर्पोरेशन? कलम 10(2) नुसार व्यक्तीचे नातेवाईक महापालिकेत नोकरी करत असल्यास ती व्यक्ती अपात्र ठरते का? तर बघा, ऑप्शन आहे यस, नो, ओनली इफ क्लोज रिलेटिव्ह, सेकंड ओनली इफ ॲट अ ऑफिसर लेवल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नो. मेअरली हॅव्हिंग अ रिलेटिव्ह इज अ सर्व्हिस डज नॉट डिस्क्वालिफाय. नातेवाईक महापालिकेत कार्यरत असला तरी त्यामुळे उमेदवार अपात्र ठरत नाही. नेक्स्ट, 24. अंडर सेक्शन 10 of 2, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट डिस्क्वालिफाय अ पर्सन? कलम 10(2) नुसार खालीलपैकी कोणती गोष्ट व्यक्तीला अपात्र ठरत नाही? तर बघा, ऑप्शन आहे रिसिव्हिंग अ म्युनिसिपल पेन्शन, सेकंड ओकेजनल सेल टू कॉर्पोरेशन बिलो अ व्हॅल्यू लिमिट, थर्ड होल्डिंग ज्युडिकल ऑफिस, and fourth being a tenant in corporation premises. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, होल्डिंग ज्युडिकल ऑफिस, न्यायिक पद धारण करणे ते. ठीक आहे. होल्डिंग ज्युडिकल ऑफिस डज नॉट डिस्क्वालिफाय अंडर 10(1) of E अदर दॅन एक्झेम्प्ट अंडर 10 of 2. न्यायिक पद धात्र लागू होते, इतर बाबी अपवाद आहेत. नेक्स्ट, 25.
अंडर सेक्शन 10(1) of 1A, who can disqualify a former mayor for misconduct? कलम 10(1) नुसार माजी महापौराच्या गैरवर्तनाबाबत अपात्र कोण लागू करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे स्टँडिंग कमिटी, थर्ड म्युनिसिपल कमिशनर, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ हायकोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट कॅन डिस्क्वालिफाय एक्स मेयर और डेप्युटी मेयर फॉर मिसकंडक्ट. ठीक आहे, माजी महापौर उपमहापौराच्या गैरवर्तनासाठी राज्य सरकार अपात्र लागू करू शकते. तसंच बघा केडीएमसीच्या कंबाईन इंग्लिश आणि मराठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 10,000+ MCQs PDF अवेलेबल आहे. तसंच जर तुम्हाला इंग्लिशमध्ये थेरी प्लस MCQs पाहिजे असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे. आणि ज्यांना अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजची PDF हवी असेल ती सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं तुम्ही PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.